तुम्ही काय सांगा की हे कुठून सुरुवात केली? ही सुरुवातीपासून सुरुवात केली पाहिजे लागली असं माझं तर मला तर वाटतं. कारण मध्ये माझा प्लॉट मध्ये एकदम डॅमेज झालेला होता. तर तुमचा चालता बोलता विषय झाला तर बरं देऊन मी तुमची औषधं घेतली. त्या औषध घेतल्यापासूनच बाग उचलली माझी सगळी. नाही ना तिथनं पुन्हा पण त्याच्या अगोदर प्लॉट एकदम खाली वय खाली. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आज समाधान आहे. तुमच्या प्लॉटला पाणी करण्यासाठी जे जे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉट मध्ये पानातून पोटॅश अजिबात संपलं नाही. आता मला काय म्हणायचं तुम्हाला की अनुभव आहे त्यावेळेस येल होती फ्रेश येतो त्यावेळेस अजिबात स्ट्रेस आलेला स्ट्रेस जाणवत नाही झालो. आणि बघितलं तर 2 फिनीच्या मध्ये अंतरी चांगली आहे आणि वादा लांबडा आहे. माझा फिंगर ग्रोथ सगळ्या गोष्टी आणि आपण व्हिडिओ झाला ना हे जो काही बोललो का माहिती सगळं केलं. आणि विशेष म्हणजे 90+ रेटिंग संभाळले आहे का नाही बरेच एक्सपोर्ट क्वालिटीला जो माल लागतो तो तयार झाला. नमस्कार. आपण त्या प्लॉटसाठी 18 जुलै 2024 ला वापराबायोरेनिकचं मार्गदर्शन सुरुवात केली. तर आतापर्यंत प्लॉटला तुम्ही वापराबायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू केलं. तर तुम्ही साहेबांनी जे शेड्यूल दिलं त्याप्रमाणे तुम्ही ह्याला आतापर्यंत सोडला. तर आपण त्या प्लॉटच्या जवळपास माझ्या अंदाजाने 5 किंवा 6 पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था, आज 6वी किंवा 7वी अवस्था असेल जी काय असेल त्याची आपल्याकडे फूट आणि तारखेचा उल्लेख आहे. आणि त्या फूटवरती खाली वॉटरमार्क तारखेचा उल्लेख असतो. तसं आपल्याकडं आतमधून बाहेरून आपण खाल्लेले फूट आणि सगळेच आहेत आपल्याकडे. आणि आज थोडक्यात शेवटची अवस्था काढतो. आता शेवटची अवस्था म्हणजे शेवट याच्यासाठी केला होता 18 शेवटचा दिवस गोडवा. तर आतापर्यंत जो काही 18 केलेला आहे म्हणजे तुमच्या कष्टाला जोड दिली वापराबायोरेनिकच्या मार्गदर्शनाने. तर तुमच्या कष्टाला जी जोड भेटलेली आहे वापराबायोरेनिकच्या मार्गदर्शनाची तर ती जी जोड भेटलेली आहे त्याचा आज आपण शेवटचा दिवस भेटतो. आज तारीख आहे आज 23 फेब्रुवारी 2025 आहे. आणि आता कॅमेरा सहज करून बघितलं तिकडे कटिंग चालू आहे. तर आता आपण तिकडे पण जाऊन पाहणार आहे की आपला जो कटिंग चालू त्याचा गाण्यासकट घेऊन किती भरतो आणि किती किती फायदा जेणेकरून ह्याच्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला आमचे काम इतक्यापर्यंत. आता आपण काय तसं बारीक विचार केला फक्त शेवटची अवस्था काढून आपण इतक्यापर्यंत का घेतोय काढतोय की जे काय आपले शेतकरी कष्टकरी ज्या वेळेस कुठल्याही पिकासाठी असेल किंवा इतर पिकासाठी कष्ट खर्च करून वेळ जाऊन पीक अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस जे वाईट वाटतं ते कुणालाही सांगायसारखं नसतं त्याचं उत्तर काढतोय आता. पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, पण आपण इतक्यापर्यंत का बोलतोय काढतोय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना तो विश्वास द्यायचा आहे की त्यांना वाटलं पाहिजे की आमच्यासाठी पण कुणीतरी आहे बाबा भक्कम आधार देणार आणि खरं धावणार. तर आता तुम्ही जे आतापर्यंत हे मार्गदर्शन घेतलं आतापर्यंत किती दोन वापरायचे आतापर्यंत सगळे मला सांगता येत नाही बरं का. जे काय असेल पण कंटिन्यू तर केलंय शेवटपर्यंत कंटिन्यू नाही. काल त्यांच्यापासून घेऊन आलो किती दिवसापासून एक 10 दिवस झाले 10 किंवा 15 सॉरी 12 किंवा 13 दिवस झाला. म्हणजे ह्याच्या अगोदर 12-13 दिवसापूर्वी एक डोस सोडलेला आहे. म्हणजे मला काय म्हणायचे एक 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही ह्याला डोस कंटिन्यू केलेली आहे. जास्तीत जास्त 1 महिना 6 महिना गेलेला आहे पुढे नाही असं तिथं नाही पण कंटिन्यू करायला तुम्ही तशी कमी पडलेले नव्हते. आणि ज्या वेळेस निसवण झाली तेव्हापासून ते आतापर्यंत तुमच्या आठवणीत आहे ते आतापर्यंत गडावर काय फक्त 2 किंवा 3 स्प्रे झाला. बरोबर तुम्ही मला सांगितलं होते कंटिन्यू करायला असू द्या. पण ते काय तुमच्या मागे खूप काम असते नाही पण तुम्ही 3 स्प्रे रोवरचे जरी गुणवत्ता झाले असेल मला एक तुमच्याकडून अपेक्षित पाहिजे की तुम्ही आपले रोहर गुलशनचे स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती डाग स्पॉट आल्यावर जाणवले आपल्या औषधामुळे वापरावं. नाही तसं काय जाणवलेलं नाही. पण आता थोडं नॉर्मल शेती म्हणजे आता ते माझे पूर्ण करायचं म्हणजे वापरल्यामुळे नॉर्मल आले का वापरा नॉर्मल आहे नाही
वापरा बाहेर जर मी कंटिन्यू करीत होतो तरी असं एवढा स्पॉट दिसला थोडेसे जे आले ते पण दिसले नसते. फक्त जर सोड झाल्यामुळे जरा थोडे आणि मी इतकं काय विचारतोय, मी विचारतोय तुम्ही थोडंसं अर्धवट सांगितलं का समोर मेसेज चुकीचं जातो. कारण विषय काय आहे की आम्ही खूप शेतकऱ्यांना म्हणतो की साहेब तुमची निस्वन झाल्यानंतर वापरावरती स्प्रे गाडावरती घ्या. आता खूप शेतकऱ्यांचं असं म्हणणं येते साहेब तुमची स्प्रे घेतल्यावर डाग वगैरे जर आले, आमचा माझा रिजेक्ट झाला तर मग आम्ही अडचणीत येईल. त्यांचं विचारणं साहजिक आहे, आपण त्यांना मान्य करतो. पण आज आम्ही तुम्हाला शेवटच्या अवस्थेत हे विचारतोय का की ते फवारल्यावर तुम्हाला तसं काय जाणवलं का? नाही काही जाणवलं नाही. म्हणजे कसं जाणवलं नाही माहिती का, की जे आपण जे फवारल्यानंतर ह्याजवळ कुठले स्पॉट जास्त येणार होते, प्रमाण कमी झालंय. प्रमाण कमी झालं म्हणजे वापरावरती स्प्रे झाडावरती व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? जर म्हणजे ते स्प्रे झाले तर इतर स्प्रे कमी होत्यात आणि आपला बाग एकदम सुंदर होतो. म्हणजे आपण ह्याच्यावर जास्त स्पॉट फवारणी. तर आता तुम्ही जे काही हे आपलं मार्गदर्शन पाहिल्यापासून आतापर्यंत कंटिन्यू केलेलं आहे, तर आता जे आपण त्या साईडला पण जाणार आहे तिथं कटिंग चालू, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा सल्ला मोकळ्या मनाने काय सांगू शकता? मोकळ्या मनामध्ये सांगायचं म्हणलं तर मला तर ऑर्गॅनिक औषधं वापरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यातली वापर ऑर्गॅनिक औषध मध्ये एकदम रिझल्टदायक औषध आहे. हे सोडल्यापासून एक 5 ते 6 तासामध्ये रिझल्ट चालू दिसायला फरक पडतो. बारकाव्याचा अभ्यास झालेला आहे 5 ते 6 तासात, कारण मला अनुभव आलेला आहे. मिरचीचा तर विषय द्या सोडून, पण ज्यावेळेस मी मध्ये हे पाणी ज्यावेळेस चोळी पडली होती त्यावेळेस सोडल्यानंतर एक 5 ते 6 तासानंतर पुन्हा झाडावर हे झालं, म्हणजे बदल दिसायला फ्रेश पाणी फ्रेश पाणी. मला काय म्हणायचं, अनुभव हा सगळ्याचा जो असतो आणि जो पण अनुभव घेतो त्याला कोणी शिकवायची गरज असते. ज्यावेळेस आपण विश्वास घेतोय स्वतः आणि स्वतः विश्वास घेऊन आपण काही गोष्टी इतरांना तरी विचारतोय, तर मला वाटतं विचारलंच नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेस तुम्ही वापरावरणीचा मार्गदर्शनचा अनुभव घेतला पाहिजे, विचारपूर्वक बोलतो. आणि हे सगळं मार्गदर्शन घेऊन बी आपण तुम्ही म्हणजे किंवा तुम्हाला सहज म्हणला नादी लागला तो ते द्यायला, आणि तुम्ही खरंच काय नादी लागला ह्या शब्दातच आमच्यापासून दूर झाला. बघा बरं का, दूर झाला आणि ह्याला 1-2 वर्ष झाली आणि तुम्हाला फायदा गेली. आपल्याला एकच नाही, तुम्ही दूर झाले आणि तुम्ही दूर झाल्यानंतर खूप काय सगळं केलं, वापरलं आणि तुम्हाला वापरावरणीने जे तुम्हाला एक मिळून दिलं, दाखवून दिलं, ते परत बाकीच्यातलं तुम्हाला पाहायला पाहिजे असं भेटलं नाही. आणि तुम्हाला 1-2 वर्षांनी 6 महिने जर आठवण झाली वापरावरणी आठवण झाली पण वेळ गेला आणि ऐकणार असं माझं वैयक्तिक मत आहे. अनुभव घेतल्यानंतर कुणीही कोणाला काहीच विचारू नाही. अनुभव कुठला असू द्या, वापरावरणीचा असू द्या, कुठलाही अनुभव घेतल्यावर परत कसं म्हणून विचारू नये, कारण परत पण दिशाभूल करणारी आपली. बरोबर आहे. आज आपण तुम्हाला, तुम्ही दोघं पण नवीन आहेत, तुम्हाला सांगतो साहेबांनी 18 जुलै 2024 हे जे वापरावरणीचं मार्गदर्शन आहे त्या प्लॉटला कंटिन्यू केलेलं आहे. आपण त्या प्लॉटचे जवळपास आतापर्यंत 5च्या पुढं किंवा 5 व्हिडिओ काढले असतील आपण. आज आपण अवस्था घेतो, कारण असं साहेब आज मार्केटमध्ये खूप काय भेटतंय भेटत नाही असं काहीच नाही विषय, पण आज आपल्या शेतकऱ्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणारे खूप कमी लोक. साथ पाहिजे कोणती, पहिल्यापासून शेवटपर्यंत, कारण त्याच्यात म्हणजे मला काय म्हणायचं, अर्ध्यात कुणी बी येते कुणी बी थोडक्यात आपल्याला काहीतरी सांगून जातो, पण एक जबाबदारी घेऊन जबाबदारी स्वीकारून शेवटपर्यंतची जबाबदारी दावणं हीच गोष्ट अवघड. बरोबर आहे. तसं मग मी तुम्हाला मुद्दाम घेऊन काय विचारतोय, जे काही केळीत नवीन असतील जुने असतील त्यांची निस्वन चालू झाली, प्लॉट खालीवर झालाय, मर वाढली, आता मी प्लॉट ठेवू का मोडू, अशा कंडिशनला माझा शेतकरी जो गेलेला आहे. अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा आता अगदी आपण शेवटचा दिवस हा गुड आहे आपला झालेला आहे, तर तुम्हाला केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? हा मी काय विचारतोय, अपलोड आपला किती गेला आता किती चालू 22 रुपये शेवटचा दिवस आपली कटिंग अजून कटिंग आणि 15 आठवडा कटिंगला जाईल. आज काय सगळा कटिंग पडले. मग तुम्ही जे काय आपजून आपले शेतकरी प्लॉट आणायचा प्रयत्न करी द्या आणि खूप काय खर्च होऊन कष्ट करून प्लॉट पाहिजे असा नजरेला त्याच्या कष्ट करायचे दिसत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा हा आतापर्यंत केलेला आजपासून शेवटचा दिवस झालेला आहे गोड. तुम्ही काय सांगा की हे कुठून सुरुवात केली?
ही सुरुवातीपासून सुरुवात केली पाहिजे लागली असं माझं तर मला तर वाटेल. कारण मध्ये माझा प्लॉट मध्ये एकदम डॅमेज झालेला होता. तर तुमचा चालता बोलता विषय झाला तर बरं देऊन मी तुमची औषधं घेतली. ते औषध घेतल्यापासूनच बाग उचलली माझी सगळी. इथलं थांबून झालं कसं वापरता येतं नाही ना चितलं पुन्हा. पण त्याच्या अगोदर प्लॉट एकदम खाली वर. dismiss झाला. वय खाली. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आज समाधान आहे. तुमच्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी जे जे आलेले आहेत त्यांची थोडक्यात मी ओळख करून देतो. तर त्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी नवनाथ पाटील सर आलेले आहेत, नागदास सर आलेले आहेत, आमचे शिवरोड अनंतकुमार सुरोडे सर आलेले आहेत. तुम्हाला मार्गदर्शक लाभले ते आपल्या गजानन तसेच शिवरोड आले ते आमचे समाधान भोजन आमच्या माझ्या गावचे पुढच्या गावचे गुजरे सर. कारण आम्ही शेवटच्या दिवशी सर एकत्र येण्यापासून आम्ही सगळे जरी मार्गदर्शक स्थिती जरी गेलेले प्लॉट चांगले आणतात तरी प्लॉट कसा वाटतो ज्यावेळेस नजरेला आमच्या सगळ्या मार्गदर्शकांना दिसतो त्यावेळेस आमच्या सगळ्या मार्गदर्शकांना एक बळ येतं. आमच्या सगळ्या मार्गदर्शकांना एक बळ कुठलं येतं जर त्याच साहेबांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर कंटिन्यू केलंय प्लॉट आज कसा सुंदर दिसतोय मग आपण पुढच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं केलं पाहिजे त्याची एक आयडिया त्यासाठी आम्ही एकत्र येतो. पाला घ्या मोकून बघ सर पाला किती बघा बरं 1 2 3 2 9 शेलपान आहे 9 शेलपान आहे केंद्राच्या जरी फिरवला तरी ते लक्षात येईल. आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉट मध्ये पानातून पोटॅश अजिबात संपलं नाही. आता मला काय म्हणायचं तुम्हाला कितीचा अनुभव आहे बघा तुम्हाला ज्यावेळेस येल होती फ्रेश येतो त्यावेळेस अजिबात मला स्ट्रेस आलेला स्ट्रेस जाणवत नाही झालो. आणि बघितलं तर 2 फिनीच्या मध्ये अंतरी चांगली आहे आणि वादा लांबडा आहे माझा फिंगर ग्रोथ सगळ्या गोष्टी आहे ना. आणि आपण व्हिडिओ झाला ना ह्याच्यावर काहीच बोललो का माहिती सगळं केलं आणि विशेष म्हणजे 90+ रेकॉर्ड सांभाळले आहे का नाही म्हणजे बरेच काही एक्सपोर्ट क्वालिटीला जो माल लागतो तयार झाला. 3 फेब्रुवारी 2024 आहे म्हणजे आपण तुम्ही अगदी तळमळीने जे काही दिसत घडलं आमच्या वापराबाईवर